So dear student, the last part of this poem once again see शेवटचा स्टांजा परत एकदा बघा. थोडंसं व्हिडिओमध्ये टेक्निकल प्रॉब्लेम होता त्यामुळे आपला व्हिडिओ कंप्लीट होऊ शकलेला नाही लास्टचा. त्याच्यामध्ये थोडासा शेवटचा पार्ट बघा परत एकदा. काय म्हटलेलं आहे, डिड यू वेस्ट द डे और लूज इट, वॉज इट वेल और सोअरली स्पेंड, डिड यू लिव्ह अ ट्रायल ऑफ काइंडनेस और अ स्केअर ऑफ डिस्कंटेंट, as you close your eyes in the slumber, do you think that God would say, you have earned one more tomorrow by the work you did today. एडगर गेस्ट. कवी म्हणतो की शेवटच्या लास्ट स्टांजामध्ये द पोएट आस्क्स द रीडर्स दॅट इफ यू वेस्टेड दॅट डे लाईक सो मेनी डेज गॉन, नॉट हॅविंग डन एनिथिंग रिमार्केबल, आजचा दिवस तुम्ही व्यर्थ घालवलात की गमावलात, चांगल्या प्रकारे व्यतीत केलात की आज काही तुम्ही विशेष केले नाहीत, असा क्वेश्चन रीडरना कवी विचारतो. आज तुम्ही एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू फुलवलेत की त्यांच्याकडे दुर्लक्ष करून त्यांची उपेक्षा करून त्यांचे मन उदास केलेत. And last the poet says that as you close your eyes in slumber, do you think that God would say, you have earned one more tomorrow by the work you did today. आज झोपायला जाण्यापूर्वी ज्या प्रकारे आजचा दिवस तुम्ही व्यतीत केला ते पाहता जगण्यासाठी आणखी एक दिवस देव तुम्हाला भेट देईल असे तुम्हाला वाटते का? Did you leave behind someone smiling or left someone feeling dejected because you ignored them? When you are about to sleep, do you think God may grant you one more day to live? Asked the poet. So dear student, in this way, the poet Edgar Guest tells us about the moral of our life and asks the question to all of us that have you earned your tomorrow? तुम्ही तुमचा उद्याचा दिवस कमावलात का आजच्या तुमच्या कृतीनं, असा एक मॉरल या ठिकाणी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न कवीने केलेला आहे. सो डिअर स्टुडंट, in the next video we will see the appreciation and discussion on some important questions. Today we stop here.